नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत तुळशीच्या रोपातून मिळणारे संकेत। आपल्या हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक वनस्पती मानले जात नाही। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते। असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रूप हिरवेगार असते त्या घरावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते। पण तुम्हाला माहित आहे का, तुळशीचे रोप आपल्याला अनेक संकेत देत असतात, कधी शुभ तर कधी सावध करणारे। अनेक लोक या संकेतांकडे दुर्लक्ष करतात, पण शास्त्रामध्ये तुळशीच्या बदलत्या अवस्थांमागे काही आध्यात्मिक अर्थ सांगितले गेले आहेत। आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे रोप कोणते संकेत देते, कोणते संकेत अशुभ असतात आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। तुळशीचे धार्मिक महत्व। पौराणिक कथांनुसार तुळस ही वृंदादेवीचे रूप आहे। भगवान विष्णूंना तुळशीचे पान अत्यंत प्रिय आहे। तुळशीशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते। तुळस जिथे असते तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते। तुळस अचानक खूप हिरवीगार होणे। जर तुळशीचे रोप अचानक खूप सुंदर आणि हिरवेगार दिसू लागले तर अनेक जण याला शुभ संकेत मानतात। असे मानले जाते की घरात सकारात्मक वातावरण वाढत आहे, कुटुंबात आनंदाचे दिवस येऊ शकतात, नवीन संधी मिळू शकतात। तुळशीला भरपूर मंजिऱ्या येणे। तुळशीवर मंजिऱ्या येणे हा नैसर्गिक भाग आहे, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून याला शुभ मानले जाते। काही लोकांचा विश्वास आहे की यामुळे घरातील आध्यात्मिक वातावरण मजबूत होत आहे। सकाळी तुळशीजवळ शांतता जाणवणे। अनेक भक्त सांगतात तुळशीजवळ बसल्यावर मन शांत होते, तणाव कमी होतो। ही गोष्ट अध्यात्माशी जोडली जाते, कारण नियमित प्रार्थना आणि निसर्गाशी संपर्क मनाला स्थिर करतो। तुळशीभोवती फुलपाखरे दिसणे। फुलपाखरे, मधमाशा किंवा छोटे पक्षी तुळशीकडे आकर्षित होणे ही निसर्गाची सुंदर प्रक्रिया आहे। अनेक परंपरांमध्ये याला शुभतेचे प्रतीक मानले जाते। तुळशीची पाने पिवळी पडणे। तुळशीची पाने पिवळी पडण्याची अनेक नैसर्गिक कारणे असू शकतात, जसे की पाण्याचे प्रमाण, हवामान, मातीतील बदल। धार्मिकदृष्ट्या काही लोक याला घरातील नकारात्मक वातावरणाशी जोडतात, परंतु प्रत्यक्षात रोपाची योग्य काळजी घेणे अधिक महत्वाचे आहे। तुळस सुकायला लागणे। तुळस सुकण्यामागे उन्हाचा अभाव, जास्त पाणी किंवा रोग अशी कारणे असू शकतात। काही परंपरांमध्ये याला सावध करणारा संकेत मानतात। अशा वेळी रोपाची काळजी घ्या आणि घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा। एका गावात एक वृद्ध आजी राहत होत्या। त्यांच्या अंगणात मोठी तुळस होती। त्या रोज तुळशीची पूजा करायच्या। एकदा त्या काही दिवस आजारी पडल्या। पूजा बंद झाली। तुळस हळूहळू कोमजू लागली। बऱ्या झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रेमाने तुळशीची सेवा सुरू केली। काही आठवड्यात तुळस पुन्हा हिरवीगार झाली। या घटनेतून एक गोष्ट समजते, प्रेम, काळजी आणि नियमित सेवा यामुळेच तुळस फुलते। तुळशीची सेवा कशी करावी? सकाळी स्वच्छ पाणी अर्पण करा। तुळशीजवळ दिवा लावा। तुळशीला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावा। भगवान विष्णूंचे नामस्मरण करा। तुळशीजवळ म्हणायची छोटी प्रार्थना, हे माता तुळशी, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो। आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर कर। भगवान विष्णूंची कृपा आमच्यावर सदैव राहू दे। तुळशीमुळे मिळणारे फायदे। आध्यात्मिक लाभ। मन प्रसन्न राहते, भक्ती वाढते, सकारात्मक विचार वाढतात। व्यावहारिक लाभ। घराचे सौंदर्य वाढते, वातावरण ताजे वाटते, निसर्गाशी जवळीक निर्माण होते। भक्तांनो, तुळस आपल्याला एक सुंदर संदेश देते। ज्याप्रमाणे तुळशीला रोज पाणी, सूर्यप्रकाश आणि प्रेमाची गरज असतेच, त्याचप्रमाणे आपल्या नात्यांनाही प्रेम आणि काळजीची गरज असते। तुळशीचे रोप फक्त शुभ अशुभ संकेत देणारी गोष्ट नाही, तर ते श्रद्धा, सकारात्मकता आणि भक्तीचे प्रतीक आहे। म्हणून आजपासून तुळशीची मनापासून सेवा करा। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावरती सदैव राहो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।